तर अयोध्येतल्या राम मंदिराच्या संरक्षक जाळ्या सजवण्यात आल्या आहेत। त्या जाळ्यांवरती श्रीराम आणि हनुमानाचं चित्रही पाहायला मिळतंय। मंदिर परिसराला रामाची प्रतिकृतीही लावण्यात आली आहे। आढावा घेतलेला पाहूयात। मंदिराच्या प्रवेशद्वाराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक अशा फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी जाळी बसवण्यात आलेली आहे त्याला सुद्धा आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला ही हनुमानाची प्रतिकृती जी आहे ती पाहायला मिळते। त्याचबरोबर रामाची फुलाची प्रतिकृती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि ही दृश्य जी आहे ती ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की हत्ती सुद्धा या ठिकाणी फुलांमध्ये प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ते करण्यात आलेली आहे। येणारे भक्त जे आहेत ते उद्यापासून खरं तर आपण पाहतोय की 23 तारखेपासून दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते सगळ्यांना खुलं होणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण मंदिर परिसर हा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे, ज्यावरती आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची फुलांची प्रतिकृती पाहायला मिळते। त्याचबरोबर हनुमानाची प्रतिकृती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि हे दृश्य सगळं आपण पाहतोय की मनमोहक असं दृश्य आहे आणि त्याची सगळी जी तयारी आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय की प्रभू श्रीरामचंद्र असतील, हनुमान, त्याचबरोबर हत्ती, गजराज जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी विराजमान करण्यात आलेले आहेत आणि उद्याचा राम मंदिराचा सोहळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।